स्वारगेट बलात्कार प्रकरणी नवी माहिती, पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास, वकील असीम सरोदे, श्रिया आवलेंचा आरोप। सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य, कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश। कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने याबाबत परिपत्रक केलं जारी। अमरावतीचे सुपुत्र सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार। सरन्यायाधीश झाल्यानंतर गवई प्रथमच अमरावतीमध्ये संविधानाच्या मूल्यानुसार कार्य करणार, गवईंचं वक्तव्य। मुंबईतील 2 मेट्रो मार्गिकांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढला। अंधेरी पश्चिम मेट्रो 2 ला प्रतिसाद वाढला। दहिसर गुंदवली मेट्रो 7 मार्गिकेलाही प्रवाशांचा वाढता प्रतिसाद। समृद्धी महामार्गावर आता 24 तास खड्डे दुरुस्ती पथक, देखभाल दुरुस्तीचे काम कंत्राटदारांमार्फत नियमित। एमएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक गायकवाड यांची माहिती। एसटी महामंडळाच्या 2000 बसेस भंगारात, एमएसटीसीच्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव। राज्यभरातील 32 आगारांमध्ये बसेस उभ्या। एसटी महामंडळाच्या बसेसना 2,90,00,000चा ई-चलान, दंडाची रक्कम चालकांच्या पगारातून कापणार। कर्मचारी संघटनांकडून निर्णयाचा विरोध। वाशिम जिल्ह्यात धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू। पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मिळालं जीवनदान, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। सर्वात मोठा डेटा उल्लंघन, सोशल मीडियावरील 16 अब्ज डॉलर्स पासवर्ड लीक। ॲपल, फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मचे पासवर्ड लीक। हिंगोलीतील पिंपळदरीत विद्यार्थिनीची आत्महत्या। आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या। 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घेतला गळफास। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।